गावदेवी भाजी मंडई येथे लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवरती महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी भाजी मंडई येथे पाहणी केलेली आहे। गावदेवी भाजी मंडई येथे लागलेली आग ही मोठ्या प्रमाणात लागल्याने नुकसानही बरेच झालेले आहे। या ठिकाणच्या गाळेधारकांना 1 जूनपर्यंत पुनर्वसन करण्यात येईल असं सांगितलं होतं, परंतु आज प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर कामाचा आवाका हा मोठ्या प्रमाणात असून काम हे तांत्रिकदृष्ट्या करण्याच्या दृष्टिकोनातून आणखी काही कालावधी लागेल व सुस्थितीत गाळे येथील गाळेधारकांना देण्यात येतील असं महापौर शर्मिला पिंपोळकर यांनी नमूद केले आहे। या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते हनुमंत जगदाळे, शिवसेना गटनेते पवन कदम, नगरसेवक राम रेपाळे, स्थानिक नगरसेवक संजय वागुले, सुनेश जोशी, नगरसेविका मृणाल पेंडसे, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, मधुकर बोडके, डॉक्टर मिताली संचेती, उपनगर अभियंता शुभांगी केसवानी, सहाय्यक आयुक्त महेश कुमार जामनोर, कार्यकारी अभियंता मोहन कलाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्यासह विविध अधिकारी विभागाचे उपस्थित होते। यावेळी महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्यासह सर्व पदाधिकारी अधिकारी यांनी गावदेवी भाजी मंडईची अंतर्गत पाहणी केली। पहिल्या मजल्यावर असलेल्या नौपाडा प्रभाग समिती कार्यालयाची देखील पाहणी केली। हे कार्यालय सुस्थितीत करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्यात। सद्यस्थितीमध्ये सर्व डेब्रिज काढण्याचे व स्थापत्य संलग्न काम सुरू आहे। महापालिकेची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने साफसफाईचे व इतर संलग्न काम करत असून सर्व गाळे सुस्थितीत करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याचं महापौरांनी येथे उपस्थित असलेल्या भाजी विक्रेत्यांशी संवाद साधताना नमूद केलं आहे। गावदेवी भाजी मंडई येथील कामकाज सुरू असताना प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिक नगरसेवकांनी कामकाजाबाबत मार्गदर्शन करावे असं महापौरांनी नमूद केलं आहे। माननीय महापौर यांच्या समवेत सर्व पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये गावदेवी या ठिकाणी झालेली अतिशय दुःखद अशी दुर्घटनेच्या बाबत निश्चितच प्रकारे ठाणे शहरातल्या सर्वच नागरिकांना, राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना सुद्धा अतीव दुःख झालं आणि त्या अनुषंगाने यामध्ये झालेले 2 मृत्युमुखी आणि 3 जखमी यांना निश्चित प्रकारे महापालिकेच्या वतीने एक तात्काळमधून मृत्युमुखींना 10 लाख रुपये आणि जखमींना 3 लाख रुपये देण्याचं त्याच दिवशी आम्ही जाहीर केलं होतं। त्या अनुषंगाने आज प्रत्येकाच्या घरी जाऊन त्या ठिकाणी महापौरांच्या समवेत सर्वांना तो धनादेश अदा केला। त्याचबरोबर गावदेवी या ठिकाणी असणाऱ्या बांधकामासंबंधी 1 जून पूर्वी त्या ठिकाणचं बांधकाम पूर्ण करून पूर्वतः त्या ठिकाणी मार्केट चालू करण्यासंबंधी भूमिका घेतली होती। त्या अनुषंगाने आज या ठिकाणी आम्ही पाहणी केली असता त्या ठिकाणी निश्चित प्रकारे त्या कामाचं स्वरूप जर पाहता 1 जूनला ते शक्य नाही आणि अजून 10-15 दिवस लागतील आणि त्या ठिकाणचे काम अतिशय चांगल्या प्रकारे सुस्थितीमध्ये भविष्यात अशी घटना घडू नये त्या अनुषंगाने करण्याची भूमिका घेतली। त्या दृष्टिकोनातून येत्या शुक्रवारी 3 वाजता संबंधित अधिकारी आणि त्या विभागाच्या कामासंबंधित त्या विभागातले लोकप्रतिनिधी यांच्या समवेत एक बैठक घेऊन एक चांगल्या प्रकारचं तीच इमारत त्या ठिकाणी सुस्थितीत निर्माण करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून आजचा दौरा हा होता। साधारण एक 10-15 दिवसाचा कालावधी लागेल का त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या त्रुटी आहेत त्या त्रुटी दूर करून भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये या अनुषंगाने प्रयत्न आम्हाला करावा लागणार आहे। त्यामध्ये फायरचा विषय असेल, स्ट्रक्चर ऑडिटचा विषय असेल, या सर्व बाबीचा त्यामध्ये अंतर्भाव असल्यामुळं या सर्व बाबीचा अंतर्भाव ठेवून एक चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी आम्ही इमारत तयार करून देणार आहोत।